नमस्कार मैत्रिणींनो, मी नीता मातोश्री मसाल्यामध्ये तुमचे अगदी मनापासून स्वागत करते। आज आपण 1 किलो मिरचीच्या प्रमाणात कांदा लसूण मसाला कसा बनवायचा त्याची रेसिपी बघणार आहोत। त्यासाठी मी काय काय साहित्य घेते ते बघूया। त्यासाठी मी 3 प्रकारच्या मिरच्या घेतलेल्या आहेत। इथे मी लवंगी तेजा जातीची मिरची अर्धा किलो घेतलेली आहे। इथे बेडगी मिरची घेतलेली आहे पावशर आणि शंकेश्वरी मिरची पावशर घेतलेली आहे। लसूण घेतलेला आहे 200 ग्रॅम सोलून आणि अर्धा किलो कांदा ओला कांदा घ्यायचा आहे, चिरून घेतलेला आहे। पावशर धन घेतलेला आहे, 10 ग्रॅम तेजपान घेतलं, 20 ग्रॅम शहाजिरं घेतलेला आहे आणि मी मिक्सर मध्ये घरीच मसाला करणार आहे म्हणून मी हळद ही 30 ग्रॅम घेतलेली, तुम्ही अख्खी हळद पण घेऊ शकतात। 20 ग्रॅम मेथी घेतलेली आहे, 100 ग्रॅम जिरं घेतलेलं आहे। हिरवी वेलची घेतलेली आहे 20 ग्रॅम, लवंग घेतलेले आहेत 30 ग्रॅम, दगडफूल 10 ग्रॅम, जायपत्री घेतली 10 ग्रॅम, रामपत्री 10 ग्रॅम, दालचिनी आपण 20 ग्रॅम घेतलेली आहे, मिरे घेतलेले आहे 20 ग्रॅम, नाकेश्वर घेतले 20 ग्रॅम, सुंठ घेतलेला आहे 30 ग्रॅम, मसाला वेलची 20 ग्रॅम घेतलेली आहे, त्रिफळा 20 ग्रॅम घेतला आहे आणि चक्रफूल पण 20 ग्रॅम घेतलेला आहे। हिंग आपण 10 ग्रॅम घेतलेला आहे आणि जायफळ 10 ग्रॅम घेतलेले आहे। खोबरं घेतलेलं आहे 250 ग्रॅम, खसखस 50 ग्रॅम घेतलेली आहे, पांढरी तीळ 50 ग्रॅम आणि मोहरी घेतलेली आहे 50 ग्रॅम। हे पदार्थ आपल्याला एकत्र भाजायचे कारण हे चारही पदार्थ तेल सोडतात, त्यामुळे आपल्याला हे बाजूला ठेवायचे आहे। धन, जिरं, शहाजिरं आणि मेथी आपल्याला एकत्र भाजली तरी चालेल, आपण एकत्र भाजून घेऊ। कुठलीच मसाले आपल्याला खूप जास्त भाजायचे नाहीये, नॉर्मली फक्त त्यांचा मॉइश्चर काढून घ्यायचे आपल्याला। आवाज कमी करायला आता आपण हे सर्व मसाले भाजतोय तोपर्यंत मी एकाकडे कांदा भाजायला टाकून देते। आपल्याला जवळपास हे सर्व मसाले भाजताना 100 ग्रॅम तेलाचा वापर करायचा आहे, आपल्याला जास्त तेल पण वापरायचं नाहीये। कांदा आपण आता शिजायला ठेवून देऊ। कांदा आपला छान काळा होतो आपल्याला शिजवायचा आहे। शिजताना आपण त्यामध्ये थोडं मीठ घालून देऊ। कांदा घेऊन आपण ते टाकून घेऊ थोडं, त्यामध्ये आपल्याला हिंग, सुंठ आणि जायफळ तळून घ्यायची।
या तिघं वस्तू आपल्याला बारीक गॅसवर तेलामध्ये छान तळून घ्यायचं आहे. मी इथे अख्खी हळद घेतलेली नाही, तर हळद पण आपण छान तळून घ्यायची या वस्तूंबरोबर. मसाले बनवताना आपण घाई गडबड न करता बारीक गॅसवरच सर्व मसाले भाजायचे आणि तळायचे पण आहे. त्यामुळे मसाल्यांचा वास पण जसा तसा राहतो आणि त्याच्यातील मॉइश्चर पण निघून जातो. आता आपण हे बाकीचे उरलेले सर्व मसाले टाकून देऊ आणि तळून देऊ. जे जे मसाले आपल्याला एकत्र भाजायचे ते आपण आधी साईडला काढून घ्यायचे आणि जे वेगवेगळे भाजायचे ते साईडला काढून घेतले तर आपल्याला मसाला बनवणं एकदम सोपं होतं आणि पटकन पण बनतो आणि इतर वस्तू आपल्या जळत पण नाही. नवीन कोणी मसाला शिकणार असेल तरी पण ह्या पद्धतीने जर मसाला केला तर तो खूप छान टेस्टी पण होईल आणि तुमचा चुकणार पण नाही आणि वेळ पण कमी लागेल. आपण मोहरी, पांढरे तीळ आणि खसखस एकत्र भाजून घेऊ. तडतड आवाज येतो तर आपल्याला हे तिघं पदार्थ भाजायचे. तडतड आवाज यायला लागला आता आपण काढून घेऊ. खोबरं भाजताना पण आपल्याला ब्राऊन रंगावर भाजायचे, जास्त काळं करायचं नाहीये, त्यामुळे नाहीतर आपल्या मसाल्याचा कलर चेंज होऊ शकतो. खोबरं पण आता आपलं भाजून झालंय. आता आपण ते काढून घेऊ आणि त्यानंतर आपण मिरच्या भाजू. त्याच कढईमध्ये मिरच्या भाजायला घेऊ.
मिरच्या भाजताना पण आपल्याला खूप काळ्या करायच्या नाही, थोडेसे मिरचींवर डाग पडले की लगेच काढून घ्यायचे. थोडं आपल्याला तेल टाकून घ्यायचे. मिरच्या आधीच आपल्या उन्हात भरपूर वाळलेल्या आहे, त्यामुळे आपल्याला जास्त भाजायच्या नाही. कांदा पण आपला छान करपून झाले. आता आपण मिक्सरमध्ये कांदा आणि लसूण बारीक करून घ्यायचा आहे. आणि तुम्ही जर कांडपमध्ये कांडायला जाणार असाल तर तो घरीच बारीक करून घेऊन जायचा. हे खडा मसाला मी आधी खलबत्त्यामध्ये कुटून घेते, मग मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे. तुम्हाला सर्व मसाला बारीक करून झाल्यावर दाखवते. काल आपण जो कांदा लसूण मसाला केला होता तो तयार झालेला आहे. मी मिक्सरमध्ये सर्व बारीक करून घेतलं होतं. आणि सर्वात शेवटी आपण कांदा आणि लसूणची पेस्ट बारीक करून घ्यायची. त्यानंतर खोबरं, खसखस, तीळ आणि आपली मोहरी आपण बारीक केलेली असते ती टाकायची आणि हाताने एकजीव करून घ्यायचं. ते मग छान कलर येतो. आणि एकदा आपण सगळं साहित्य एकजीव करून घेतलं की पुन्हा आपण मिक्सरमध्ये ते फिरवून घ्यायचं. आणि 2 तासात घरच्या घरी आपला कांदा लसूण मसाला तयार झालेला आहे. आणि त्याला रंगही खूप छान आलेला आहे. आणि मसाला आपल्याला काचेच्या बरणीत किंवा चिनी मातीच्या बरणीत भरून ठेवायचा आहे. त्याला ओला हात लागू द्यायचा नाही, तर आपला मसाला 2 वर्ष पण छान राहू शकतो. अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी मातोश्री मसाल्याला सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.